आखाती देशांमधील युद्धानंतर संपूर्ण महाराष्ट्र असेल, देशभरामध्ये असेल, गॅस सिलेंडरबाबतच्या ज्या अफवा निघाल्या त्याच्यानंतर राज्य सरकार हे सतर्क झालेलं आहे आणि पाईपद्वारे गॅस देण्यासंदर्भात सरकारनं विचार केलेला आहे आणि 3 महिन्यामध्ये हे सगळं पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. कोल्हापूरमध्ये आपण जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी पाईपने गॅस पुरवठा आहे तो केला जातोय आणि संपूर्ण जे सिलेंडरच्या रांगा देखील कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाल्या. मात्र अनेक ठिकाणी पाईपने देखील गॅस पुरवठा आहे तो देखील केलेला आहे. आपल्यासोबत काके आहेत. मला सांगा, आपल्याकडे किती दिवसांपासून हा पाईपने गॅस पुरवठा केला जातोय? जवळपास 1 वर्ष झालं असणार. पाईपलाईन आहे आमच्याकडे आणि चांगलं आहे. आता तरी काही प्रॉब्लेम नाहीये. हे युद्ध वगैरे जे काही असलं तरी आम्हाला रेग्युलर गॅस पुरवठा आहे. सगळं म्हणजे जे काही त्याच्याबद्दल गैरसमज आहेत लोकांचे, माझं वैयक्तिक मत आहे की एकदम छान आहे. त्याची सर्व्हिस म्हणा किंवा व्हॉट एव्हर, आणि जेवढं आपण वापरतो तेवढंच ते बिल येत आहे. त्यामुळे तशी काही कोल्हापूरमध्ये एक इन्सिडेंट घडल्यानंतर ते गॅस जोडणीच्या कामाबद्दल शंका उपस्थित केलेली. सुरक्षेच्या बाबतीत कसं आहे? नाही, तो अगदी सुरक्षित आहे. कारण आय थिंक इट इज अ बायोगॅस, सो तो असा काही इनफ्लेमेबल आहे. त्यामुळे भडका उडणे वगैरे असं काहीच नाहीये. सिक्युरिटी आहे, त्याला वास नाहीये. ऑफकोर्स की कधी कधी असं होतं की तो चालू राहिला आहे का बंद केलाय हे लक्षात येत नाही, पण जरी तो चालू राहिला तरी त्याच्याने कुठलाही ब्लास्ट होणार नाही एवढी गॅरंटी आहे. त्याची तीव्रता कशी असते? कारण तीव्रता कमी आहे असं देखील म्हटलं जातं. नाही, इट इज फाईन. तीव्रता ही जशी आपल्या रेग्युलर गॅसची आहे तशीच आहे. आता इट डिपेंड्स. आता आपला जो फ्लेम आहे प्रत्येकाचं, आता माझ्याकडे 3 बर्नरचा आहे, त्याच्यात एकाला छोटी फ्लेम येते, एका बर्नरला मोठी फ्लेम येते, पण जी मोठी येते ती प्रॉपर येते. म्हणजे हिटिंग वगैरे काही टाइम कन्झ्युमिंग नाहीये. ओके आहे. इवन मला ते जे गॅसचं बिल येते आता हे वर्षभरात, तर जे मला 2 म्हणजे गॅस सिलेंडर्सला येणार तेवढंच बिल मला या पाईपलाईनला येते. म्हणजे नागरिकांनी कुठलीही शंका उपस्थित करण्याची गरज नाही की हे वापरायला हे खूप सोपं आहे. हो, अगदी सोपं आहे. आणि इनफॅक्ट मी तर म्हणते प्रत्येकाने त्याला जॉईन व्हावं, पाईपलाईन घ्यावी. ज्यांनी कोणी आमच्या इकडे हे केलेलं आहे की नाही नको त्याच्यामुळेच बिल जास्त येतंय, हा जो गैरसमज आहे, प्रत्येकाने वापरल्याशिवाय कुठलीही रिॲक्शन्स देऊ नका असं मला वाटतं. आणि प्रत्येकाने थोडा गॅस लिमिटेडच वापरायला पाहिजे. जेवढा पाहिजे तेवढा लावा, फ्लेम बंद करा. ते कुठेतरी त्यांच्याकडनं जर प्रॉब्लेम होत असेल म्हणून ते बिल येत असेल, पण अदरवाईज खूप चांगलं आहे. मला या सगळ्या आणीबाणीच्या काळामध्ये कुठेही गॅस सिलेंडरसाठी उभा राहायला लागलं नाही? नाही, अजिबात नाही. त्यामुळे ते खूप मला चांगलं वाटलं की जे आजकाल गॅस सिलेंडर्समध्ये जे ब्लॅक वगैरे होतंय, म्हणजे तिकडेही करप्शन चालू आहेत, तर ते थोडंसं अवॉइडेबल आहे असं मला वाटतं. म्हणजे गॅस पाईपलाईनमुळे बिल जे आहे मीटर दिसतंय, मीटर बोलतंय, सो दॅट इज फाईन. नाही तर आता बाहेरने जवळपास माझ्या मते 1600 रुपयांनी सिलेंडर्स दिले जात आहेत. सो ह्याला कुठेतरी आळा बसतोय पाईपलाईनमुळे की डिरेक्टली गॅस पाईपलाईनमधनं येतोय, बिल येतंय, आम्ही भरतोय, फिनिश. शेवटचा प्रश्न, आपल्या घरात सदस्य किती आहेत आणि त्याचं बिल महिन्याला किती येतं? माझ्याकडे 3 सदस्य आहेत आणि बिल ऑलमोस्ट मला 800 ते 900 येतं 2 महिन्याला जो ऑलमोस्ट महिन्याला 450 रुपये. हो. तर आपण बघितलं की जो पाईपद्वारे गॅस पुरवठा केला जातो तो अतिशय सुरक्षित आहे. कुठलंही घाबरण्याचं कारण नाही, कुठलीही शंका उपस्थित करण्याचं कारण नाही. आणि ज्या पद्धतीने काकीने सांगितलं की आमच्या घरामध्ये 3 सदस्य आहेत आणि 2 महिन्याला 800 ते 900 रुपये बिल या गॅसचं येते. त्यामुळं नागरिकांनी कुठलीही शंका उपस्थित न करता तुमच्याजवळ जर ती सुविधा पोहोचली असेल तर त्याचा लाभ घ्या, इतकंच म्हणणं या ठिकाणी होतंय. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.